पाहणार आहोत ही आहे स्वतःची ओळख. आपण कोण आहोत? आपण एक शरीर नसून आपण एक आत्मा आहोत. जसं ड्रायव्हरशिवाय गाडी चालू शकत नाही तसं आत्म्याशिवाय शरीर चालू शकत नाही. तर आत्मा ही अजर अमर अविनाशी आहे. तर आत्म्याचे वडील जे परमात्मा म्हणतो ते परमात्मा आपल्या सर्व आत्मांचे पिता आहेत. आणि हे पिता आपल्या मुख्य 3 संबंधातून पालना करतात: पिता, शिक्षक आणि सद्गुरू. आणि निराकार परमात्मा असल्यामुळे आपण शिवरात्रीला खास त्यांचं शिवलिंग ठेवतो आणि शिवलिंग दर्शन करतो. आता आपण पाहणार आहोत हे शिवरात्रीचं रहस्य की शिवरात्रीला शिवरात्रीच का म्हणतात. तर अज्ञानाच्या रात्रीमध्ये शिवाचा जन्म होतो म्हणून त्याला शिवरात्री असं म्हणतात. आणि ही एक आध्यात्मिक त्याची शिवरात्रीची माहिती आहे. आणि त्याच्यानंतर पाहणार आहोत, जर आपण शिवाची आठवण केली, परमात्म्याची आठवण केली तर आपल्याला फायदे काय होणार आहेत. सर्वात पहिल्यांदा फायदे होणार आहेत, आपलं मन हलकं होणार आहे, विचारांची तीव्रता कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्यामध्ये अष्टशक्ती यांची सुद्धा प्राप्ती होणार आहे. तर आपण पुढे पाहू शिवलिंगांची नावं आणि त्याचा अर्थ आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येकाचा अर्थ आपल्याला खूप सारं. आता पुढे आपण भगवानला पत्र, लेटर टू गॉड. बघा, आजपर्यंत आपण पत्रांचा जमाना गेला, पण ह्याच्या आधी पत्र व्यवहार करत होतो. आज आपण भगवानला पत्र लिहायचंय. आपले प्रॉब्लेम्स असो, आपलं काही मोटिव्ह असो, आपण काही केलेला विचार असो, तो भगवानला सांगायचं आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यायचं. तुम्ही आतमध्ये पाहू शकता खूप छान छान विचार. भगवानला पत्र लिहिल्यानंतर आपल्याला त्याची पोच कर ही मेडिटेशन रूम, जिथे काल महाशिवरात्री निमित्त प्रोजेक्ट द्वारा भरपूर जणांनी या मेडिटेशनचा लाभ घेतला आणि सगळ्यांनी शांतीचा अनुभव केला. आणि हा आपला छोटासा मंडप होता जिथं आपण गेले 4 दिवस खूप सारी सेवा केली, बाबांची सेवा केली. हे पद्मासन होता जिथं भरपूर सारे पॉलिटिकल जे मेंबर्स आहेत त्यांनी पण येऊन ह्याचा लाभ घेतला. सर्वांनी ऐकल्याबद्दल धन्यवाद. आम्ही युट्यूबला टाकू शकते, म्हणजे अख्खं खाईल.